नमस्कार मंडळी, मनपसंत कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. कारलं म्हटलं की प्रत्येकजण नाक मुरडतो, परंतु आज मी ज्या पद्धतीने बनवणार आहे त्या पद्धतीने एकदा कारलं बनवून बघा. प्रत्येकजण आवडीने खाईल. त्यासाठी कढईत तेल टाकून घ्यायचं आहे, कांदा टाकायचा आहे, कांदा आणि जिरे, हिंग सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. घरगुती मसाले वापरले, ते लाल तिखट, काळा मसाला आणि हळद टाकायले आणि ते छान परतवून घ्यायचं आहे. अर्धा टोमॅटो कट करून टाकलेला आहे, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे, व्यवस्थित शिजून द्यायचं आहे. शिजल्यावर त्यात कारल्याच्या फोडी टाकायच्या आहे. आपल्याला हव्या त्या आकारात आपण त्या कट करून टाकू शकतो. कारलं लवकर शिजतं, 10-15 मिनटं झाकण ठेवायचं आहे. 15 मिनटात कारलं शिजून जातं, परंतु शिजल्यावर एकदा हलवून घ्यायचं आहे. अर्धा लिंबू पिळायचा आहे, आवडीनुसार साखर टाकायची, गूळ वापरला तरी चालेल. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आवडीप्रमाणे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, 2-3 चमचे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे. कारलं व्यवस्थित शिजलं की नाही चेक करायचं आहे. वरतून आवडीनुसार कोथिंबीर टाकायची, छान मिक्स करून घ्यायचं आहे. झटपट अशी कारल्याची भाजी रेडी आहे. टिफिनसाठी हा एक मस्त पर्याय आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.